परिवर्तन. आपण सगळेच वाट पाहतोय एका मोठ्या बदलाची, पण खरा बदल बाहेरून नाही आतून सुरू होतो. आपण एक गाणं म्हणूया. आई मला छोटीशी बंदूक देना, बंदूक घेईन शिपाई होईन, ऐटीत चालीन 1 2 3 1 2 3. आई मला छोटीशी तलवार देना, तलवार घेईन शत्रूंना कापीन. स्वतःच्या मुलांची, आपल्या मायबोलीची आणि महापुरुषांच्या विचारांची ओळख अभिमानाने जपणं हाच आपला खरा स्वबोध, आत्मबोध, सेल्फ अवेकनिंग. कशाला काम आहे ना, कसं गाडी दुसरी आहे की ती बल नको जायला असं. नाही नियम तो नियम नको, दुसरी गाडी ठीक आहे. नियम तो नियम, हेल्मेट घालायला जायचं आता. आपण नेहमी सिस्टीमला नावं ठेवतो, पण स्वतःचे नियम पाळतो का? नागरिक कर्तव्य म्हणजे फक्त मतदान करणं नाही, तर रस्त्यावरचे छोटे नियम कुणीही न सांगता स्वतःहून पाळणं हे सुद्धा आहे. पुस्तक घ्या. चला नको नको, पुढे आम्हाला लय वेळ होतो. काय जायचंय गडबड. माणुसकीची सुरुवात आपल्या उंबरठ्याच्या आतूनच होते. माणसाचं काम कोणतंही असो, त्याची जात कोणतीही असो, त्याच्या श्रमाचा आणि घामाचा आदर करणं हीच आपली संस्कृती, आणि हाच आदर खऱ्या अर्थानं समाज जोडतो. काय सौरभ सेठ, काय तुमच्याकडे कोणासाठी मेडिसिन्स? हे आईंसाठी, आजींसाठी तब्येतीचं पीठ होतं. किती झालं? 70. निसर्गाची काळजी ही फक्त भाषणातून किंवा समाज माध्यमांवरच्या पोस्टमधून होत नाही, ती दिसते गाडीत आवर्जून ठेवलेल्या एका साध्या कापडी पिशवीतून. ओके सर. आणि हे सगळे चांगले विचार रुजतात कुठे? तर आपल्या कुटुंबात. मोबाईल बाजूला ठेवून एकत्र बसून जेवताना झालेले संस्कारच खऱ्या अर्थाने नव्या पिढीला आणि या देशाला घडवतात. कुटुंबात संस्कार लागतात, संस्कारातून संस्कृती घडते, संस्कृतीतून देश घडतो. सुरुवात घरापासून, बदल स्वतःपासून.